कांगणे मास्तरला फेमस करणारा केदार भैया आहे एक परभणीचा मंगन मेंगा, ज्याला वाटते कांगणे सर त्याच्यामुळे फेमस झाले. मग काय म्हणतात तर 3-4 टेन्शन एक सोबत आहेत, पण त्यांना साईडला करून स्वागत आहे भावांनो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. भावांनो, गैरसमज ही लय घाण गोष्ट आहे आणि ती दुसऱ्यासाठी नाही आपल्यासाठीच लय घाण गोष्ट आहे. आणि याच घाण गोष्टीच्या नादाला एक जण लागले तर काढू त्याचा जाळ दूर आणि करू गैरसमज दूर. तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, दुसरं काय नाही, मज्जा येणार आहे भाई. आबरा का डाबरा गिली गिली छू आयुष्यभर सिंगल राहतील रे रंडव्या तू. भाऊ मी पण तुझ्यासाठी काहीतरी म्हणतो, आबरा का डाबरा गिली गिली छू, मी तुला रोस्ट करायलो कारण इडी गांड आहेस तू. तर हे आहे तो सोन्या उर्फ एसके. मला माहितीये तुम्ही याला ओळखत नसत्यान, तर मार डायलॉग लाव गाणं. या छपरी संघटनेचा एक छपरी कार्यकर्ता भाऊ स्वतःला रील स्टार समजते. यांच्या गावामध्ये धुकं काय पडले याला वाटायला लागले मी आबाळाच्या उंचीला आलो. अबे एसके आहे तरी कोण जे पोरं इंस्टाग्रामवर फेमस होऊन स्वतःला रील स्टार समजायलेत, आता त्याला वाटायले आम्ही लयच भारी झालो. त्याच्यासाठी सांगाव सर तू या नशिबात काही तुला फरक पडणार नाही. तर कार्यकर्ता असेच व्हिडिओ करून व्हायरल झालता, ज्यामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी सांगा सर म्हणायचा. सांगाव सर सांगा यायला सर सांगाव सर. ती माईल जाऊन विचार, मी त्याच्यासाठी इथं सगळं सरच सांगते. तर तू काय करतो चोंग्या? भाऊकडे स्वतःचा काही कॉन्टेंट नव्हता, सरचेच व्हिडिओ वापरून भाऊ स्वतः फेमस झाला. आणि आता हे नास्क म्हणते मास्तर मयामुळे फेमस आहे. आता सरच्याच भाषेत म्हणायला गेलं तर याला 2 घंट्याचा टाइम लावून 3 घंटे आणाय पाहिजे. तुझे युट्यूबचे सबस्क्रायबर आणि इंस्टाचे फॉलोअर आणि तुला पब्लिक मध्ये मिळालेला मान सन्मान हे फक्त या सोन्यामुळेच मिळालाय. पहिले व्हिडिओ पाहिल्यानंतर मला वाटलं नाही गड्या कांगणे सरला ट्रोल करायला हे मूर्ख थोडी आहे. मग मी याचं कॅप्शन आणि कमेंटचे रिप्लाय पाहिले, मग कळलं हे तर खरंच मूर्ख आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवू, तुला ट्रेंडिंगला या सोन्यालाच आणलाय. अबे फुगीर भोग नाही, कुठून येतं एवढा माज भाई तुम्हाला? आणि कोण आहे भाई तू? स्वतःला नेमकं काय समजायला? स्टार सुपरस्टार? अबे भंगार, सगळ्या महाराष्ट्र ज्या माणसाची रिस्पेक्ट करताय तू त्या माणसाला आर तुला बोलायला? चल बोल भाई, आता तुला तोंडच दिलंय बोलाय, पण त्या लेवलचा तर बंद, बरोबरी तर कर, मग बोला आर तुर. पण भाऊ मी तुला एक गोष्ट सांगतो, लग्नात नाचणारा घोडा कधी युद्धात लढणाऱ्या घोड्याची बरोबरी नाही करू शकत. आणि तो कॉन्टेंट तर गाढवाच्या बी बरोबरीचा नाही छाटू. तू व्हिडिओ करायच्या आधीपासूनच सरच्या क्लिप व्हायरल व्हायला सुरू झालत्या आणि त्याच व्हायरल क्लिप घेऊन तू व्हिडिओ सुरू केलेस. म्हणून सरला तुझ्यामुळे फॉलोअर आणि सबस्क्रायबर नाही भेटले, तुला त्यांच्यामुळे फॉलोअर भेटले. आणि राहिला आता पब्लिक मध्ये मान आणि सन्मान भेटायचं तर ते त्यांच्या कामामुळे भेटतंय. आता स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांनी त्यांच्या ऑनलाईन बॅचेस 15, 16, 17 रुपयाला ठेवल्या होत्या. कितीच गरीब लेकरांना याचा फायदा होईल आणि कितीच लेकरांचं भविष्य त्यांच्यामुळे घडतंय. या सगळ्या गोष्टीमुळे त्यांना भेटतंय मान सन्मान. आणि हे फुगीर बोक म्हणते की मयामुळे मान सन्मान भेटतंय. अबे तुला आहे का मान सन्मान? ए डुक्कर तोंड्या, ते म्हणतात ना, जरासा पाऊस काय पडला ढग स्वतःला समुद्र समजायला लागते. मातीला जराशी हवा काय लागली की ती उडायला लागती. तेच हाल झाले त्या चोंगम सोन्याचे उर्फ एसके. काकू सांगा बरं जरा या एसकेला काहीतरी. एसकेच्या तुझ्या आईला आता माझ्यासारखाच तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की याला एवढा माज कुठून आला की हे डायरेक्ट सर विषयी असं बोलायला लागला, कुठून याला गैरसमज झाला? तर उत्तर आहे याचं कमेंट सेक्शन. याच्या कमेंट सेक्शन मध्ये एका अनपढ पोराने कमेंट केली, विठ्ठल कांगणे मास्तरला फेमस करणारा केदार भैया. आणि हे त्याच्याहून मोठा अनपढ लगेच चढला बाई हरभऱ्याच्या झाडावर आणि असा व्हिडिओ बनवला. खरं म्हणाय गेलं ना, ते कमेंट करणारा याचाच मित्र असेल आणि यानेच त्याला सांगितलं असेल की अशी कमेंट कर, ते पण सगळ्या व्हिडिओ खाली. अरे सुधर रे एसके. आता भाऊ एवढा भयानक भ्रमात गेलाय ना, स्वतःला डायरेक्ट मास्टर माइंड किंग मेकर म्हणायलाय. आता महाराष्ट्राचे एवढं प्रसिद्ध व्यक्तिमत्व भाऊने तर घडवलंय, किंग मेकर सोन्या भैया. तिकडे ते एक आहे भैया गायकवाड किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला, आणि इकडे सोन्या भैया किंग मेकर, ज्याला आडवा पाडून ज्ञान गेलेला. कशाला नादाला लागता आप्पा तुम्ही आमच्या? शांत बसून असं देणार तुम्हाला धप्पा, नंतर म्हणू नका असं कुठं असतं होय पप्पा. अरे बाप, किंग मेकर सोन्या भैयाने काय डायलॉग मारला. हा लहान लेकराचा कॉन्टेंट बनवून तर कांगणे मास्तरला फेमस केलंय भैयानी. अरे बाप, वा भाई वा. अप्पा धप्पा पप्पा, काय सुचते भैया तुम्हाला एवढं भयानक? तुम्ही एवढा भारी कॉन्टेंट बनवते भैया, तुम्ही तर अजून माज दाखवला पाहिजे, अजून माज दाखवा. पण लहान लेकरांना, समजदार लोकांमध्ये या कॉन्टेंटची तेवढीच इज्जत आहे जेवढी समाजात तुम्हाला झिरो. एखाद्या मुलीनं मला आय लव्ह यू म्हणावं, आई शपथ घेऊन सांगतो शेजारच्याची 3 एकर जमीन तुझ्याच नावावर करणार. कर मग कमेंट आय लव्ह यू. नाही, शेजारी आपला बाप नाही ना भाऊ आपल्या नावावर जमीन करायला, आणि मग तू तिच्या नावावर करायला. म्हणजे काय बोलायला कळायला का तुला? बोलायचं म्हणून काय पण बोलायचं का फालतू? आणि खाली एका ताईने आय लव्ह यू ची कमेंट पण केली. मग केली का शेजाऱ्याची 3 एकर जमीन तिच्या नावावर? त्या बिचारीला खरंच विश्वास बसला होता, कारण आईची शपथ घेऊन म्हणला होतास ना. आणि खोटी आईची शपथ घालायला तू मेंगा थोडी आहेस.
कायस आयुष्यात नेहमी काळे मित्र ठेवा, कारण ते कधीच रंग बदलत नाहीत. वार वागा. गोरे पोरं तर आज गोरे, उद्या डायरेक्ट हिरवे, परवा गुलाबी, नुसतं सरड्यासारखे रंग बदलायलेत. काळे पोरं रंग नाही बदलत, बिलकुल रंग नाही बदलत, ती क्रीम बदलते. फक्त जोक होता बाई, सगळ्यांसाठी नाहीये, मनावर नका घेऊ. मै मारसान बाई. मी 31 डिसेंबरच्या रात्री झोपणार आणि डायरेक्ट पुढच्या वर्षी उठणार. मोकार माणूस आहे ना. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून पार्टी, पण 31 फेब्रुवारीला. मोकार माणूस आहे मी भाई. जोक जोक जोक. हे बी तुझ्यासाठी जोकच असेल ना. बडव्या मोठा झाला तू, चौथीचं लेकरू नाही असे शेंबडे जोक मारायला, आणि तुला लाज बी वाटाय ना भाई हसायला. मोकार माणूस आहे ना. काही डोक्यात बसतं ना मोकार माणसाच्या. कैसा हसताय भडवा. नाही, या लहान लेकराला काय बोलावं, नुसतं वयाने वाटलंय बाई. कॉन्टेंट लहान लेकराचा आणि माज बघा तर हत्तीचा. डायलॉग मारताय आणि आपणच हिडगावाने हसत राहते. हिडगर. तर एवढ्या रोषनंतर भाऊचा गैरसमज दूर झालाच असन. भाऊलाच लाज वाटली पाहिजे की असा छुत्या कॉन्टेंट आहे आपला, आपण किती बोलावं आणि किती माज दाखव. चला अक्कल येऊ लेकराला. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून टाका, जास्तीत जास्त शेअर करा, तिथपर्यंत पोहोचू द्या बाई. बाकी भेटू लवकरच.